नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आपण नाथबाबांच्या पवित्र पावनभूमीमध्ये आहोत. पैठण येथील नाना चहा या ठिकाणी आपण आलेलो आहोत. पैठणमध्ये सोनार गल्ली, सोनारपेठ आणि महाराणा प्रताप चौक यामध्ये नाना चहा हा पैठणमधील फेमस चहा. तर आपण चला तर मग आपण पाहूया या ठिकाणी नाना चहामध्ये या ठिकाणी काही त्यांचे चाहते बसलेले आहेत. या ठिकाणी ते गेली 5 वर्षापासून व्यवस्थितरित्या चहाचं या ठिकाणी, त्याचप्रमाणे कॉफी, हे 2 पेय जे आहेत जगप्रसिद्ध पेय, हे या ठिकाणी छान पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतात आणि आलेल्या कस्टमरची चांगल्या पद्धतीने ते सेवा करतात. तर ही अखंड सेवा त्यांची चालू आहे. चला तर मग आपण असेच काही या ठिकाणी त्यांचे कस्टमर बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. तर मी प्रथमतः तुम्हाला विचारतो की तुम्हाला या ठिकाणी नाना चहामध्ये आल्यानंतर तुम्हाला कसे वाटते? नाना चहा हा एकदम उत्तम आणि चांगला आहे. नाना चहा गेल्या 5 वर्षापासून चांगली सेवा देते. तर नाना चहामध्ये एक चहा पण आहे, चांगला आहे. चहापेक्षा कॉफी खूपच भारी भेटते नानाकडे. आणि नानाची सर्व्हिस आम्हाला 4 ते 5 वर्षापासून आम्हाला नाना सर्व्हिस पडते. त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू एक तर सकाळी 8 ते 10 असतो आणि संध्याकाळी कंटिन्यू कॉफी घ्यायला आम्ही 9 वाजता कंटिन्यू येणार, 8 ते 9. नाना चहा म्हणजे एकदम उत्तम ठिकाण. सकाळीच 7ला जे सुरू होतं नाना चहा, तर कॉफी बरोबर ना 6 वाजता, सकाळी 6 वाजल्यापासून तर सायंकाळी 9 वाजेपर्यंत त्यांची अवरात्र सेवा या ठिकाणी आलेल्या कस्टमरसाठी चालू असते. तुम्ही कुठून आलात? आम्ही जुन्या गावातून येतो. बरं. नेहमी येता का तुम्ही? नेहमी येतो. कधी कधी आवडून नुसती कॉफी घ्यायला येतो. बरं. नानाला विचारा, आवडून नुसती कॉफी घ्यायला येतो. हो. तसं काही नाही, कॉफी. नमस्कार. तुमचं नाव सांगा, परिचय. हा, कुठून आलात तुम्ही? मी जुन्या गावातून. बरं. हां. नित्यनेमाने येता का? ओके, धन्यवाद. यानंतर नमस्कार. आपण कुठून आलात? मी टाकळे अंबर. बरं. खूप दुरून आलात तुम्ही. तुमचं नाव सांगा. विजय मधुकर वामन, टाकळे अंबर. हां. हा चहा म्हणजे याची क्वालिटी खूपच छान आहे. पैठण तालुक्यामध्ये हो. महाराणा प्रताप स्थळ इथे मध्ये बाबूशेठ हलवाईच्या समोर. हां. इथे चहा आणि कॉफी उत्कृष्ट अशी बनते. आणि जेव्हा मित्र वगैरे आपले जवळ भेटतात माणसं, तेव्हा आवर्जून इथे येऊन आम्ही चहा पाहिजे. नाना चहा खूप चहा. आणि गेल्या 5 वर्षापासून त्यांची एकदम उत्तम अशी क्वालिटी पैठण तालुक्यामध्ये. हो, आमच्या सेवकाकडचे पण काही लोक येतात या ठिकाणी आवर्जून आणि आल्यानंतर नाना कॉफी घेतल्याशिवाय शेवगावला वापस जात नाहीत. म्हणजे शेवगावला सुद्धा नाना चहा आणि कॉफी याची चर्चा असते आणि म्हणूनच या ठिकाणी खूप आनंद वाटतो आणि चहा आणि कॉफी घेतल्यासारखं वाटतं. एकदा जर घेतले तर पूर्ण दिवसभर माणूस चार्जिंग राहतो. तुम्हालाही तसा अनुभव आलाय का? हो, चालतंय. इथं जेव्हा आपण माणसं, जवळचे माणसं भेटतात, आवर्जून नाना चहा इथं आम्ही आणतो. हा. एकदम क्वालिटी असं चहा पिल्यानंतर ते खूपच छान वाटतं. असं चहा आणि कॉफी उत्तम. चला तर मग तुम्ही या ठिकाणी नाना चहा आणि कॉफी बद्दल तुम्ही अतिशय तुम्हाला जे काय अनुभव आले ते तुम्ही अगदी मोजक्या शब्दात या ठिकाणी मांडलेले आहेत. तर नाना चहा आणि कॉफीचे जे मालक आहेत त्यांना आपण त्यांच्याशी आपण हितगुज करूया, चर्चा करूया. हा, नमस्कार. मी रामनाथ जवरे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैठण येथील श्री संत शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पावन आणि पुनीत भूमीमध्ये आपण ही अखंड जनसेवा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण गेल्या 5 वर्षापासून अहोरात्र या जनसेवेमध्ये आपण आपलं आयुष्य झोकून दिलेलं आहे. निश्चितपणाने तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी रामनाथ जवरे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. अशाच पद्धतीची सेवा तुम्ही येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला दिली पाहिजे अशी मी आपणास विनंती करेल. चला तर मग बघूया आपण या ठिकाणी जे काही चहा बनवला जातो, या ठिकाणी कॉफी बनवली जाते पहा. तर निश्चितपणाने मन लावून काम केलं जातं आणि जे काही एक आगळं वेगळं बनवण्याची जे तंत्र आहे ते फक्त नाना चहा, पैठण शहरामध्ये नाना चहा यांच्याकडेच हे आगळं वेगळं एक
तंत्र या ठिकाणी त्यांनी विकसित केलेलं आहे आणि पूर्ण मन लावून या ठिकाणी पूर्ण मेहनत घेऊन कष्ट घेऊन या ठिकाणी जीव ओतून या ठिकाणी कॉफी आणि चहा बनवण्याचं काम या ठिकाणचे कर्मचारी करतात. त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे, त्यांचंही मनापासून कौतुक केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचे कस्टमर देखील या ठिकाणी पूर्ण वेळ येतात. चला तर मग आपण या ठिकाणी आणखी काही कस्टमर या ठिकाणी बसलेले आहेत. नमस्कार, मी रामनाथ जोहर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तुम्ही खूप दिवसापासून या ठिकाणी येत असाल आणि नाना चहा किंवा कॉफी आस्वाद घेत असाल, तर तुम्हाला या ठिकाणची टेस्ट कशी वाटते याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? अतिशय सुंदर आहे. हा. आणि मी दररोज सकाळी 10 वाजेच्या सुमारास दररोज चहा कॉफी याप्रमाणे माझ्या मित्रमंडळीला घेऊन येत असतो आणि 4-5 वाजता पण एक माझी ट्रीप होती मित्रमंडळी सोबत. अच्छा, बरं. तुमचा परिचय आणि कुठून आला ते सांगा एकदा. ॲक्च्युली मी वर्मा ज्वेलर्समध्ये कामाला आहे आणि इथं चहा कॉफीला दररोज सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम येत असतो. हो, सकाळी आणि सायंकाळच्या वेळेला खूपच गर्दी असते. हा, बरोबर आहे. हो, चालतंय. त्या या ठिकाणी आपण आता जे काही आपले याचे नाना चहा आणि नाना कॉफी चे सर्व्हिस जे आहेत त्यांच्याशी आपण हितगुज करूया. चला सर, आपण कधीपासून या सेवेमध्ये दाखल झालेला आहात? आपण तरी आपल्याला या नाना चहा ब्रँड आपण पैठणमध्ये दिनांक 5/3/2021 पासून आपण कार्यरत आहे. हां. अच्छा. आणि आपण सकाळी 6ला आपले चहा पहिला आदन सुरू होतं. त्याच्यानंतर क्लोजिंग आपण 9 ते 9:30 वाजेपर्यंत रात्री ठेवतो आपण. आणि आपण चहा पण पोहोच देतो आपण प्रत्येक दुकानदाराला, बँका, पतसंस्था, रजिस्टर ऑफिस, शाळा, कॉलेज. निश्चितच. म्हणजे तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या कस्टमरला तर सेवा देताच, परंतु तुमच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय, त्याच पद्धतीने हॉस्पिटल असतील किंवा काही किराणे दुकानं असतील किंवा आणखी काही दुकानं असतील, शॉपिंग मॉल असतील, या ठिकाणी सर्वच ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशन असेल, पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, ज्या ठिकाणचे फोन तुम्हाला येतात त्या ठिकाणी तुम्ही सेवा देण्याचा निश्चित पद्धतीने प्रयत्न करता. खूप छान सेवा तुम्ही करता. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी तुमच्याकडे जे काही कस्टमर येतात ते अगदी वेगवेगळ्या प्रकारचे येत असतील. वेगवेगळ्या प्रकारचे. तरी त्यांचे काही अनुभव तुम्हाला सांगता येतील का थोडक्यात? बऱ्यापैकी चांगले. माझ्याकडे जेवढे कस्टमर येतात तेवढे पण सुशिक्षित आणि सगळे क्वालिफाईड माणसं माझ्याकडे येतात. अच्छा. म्हणजे निश्चितपणाने वेगवेगळ्या स्तरातील तुमच्याकडे कस्टमर तर येतातच, परंतु त्याचबरोबर तुमच्याकडे येणारे जे कस्टमर असतात ते सुशिक्षित असतात, एज्युकेटेड असतात आणि हे नेहमी येणारे कस्टमर तुमचे फिक्सच असतात, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. चला तर मग अशाच पद्धतीने चला तर आज आपण नाना चहा आणि कॉफी याचा आस्वाद घेऊया. आणि मी सर्वांना सांगू इच्छिल की तुम्ही पण पैठण या शहरात आल्यानंतर किंवा नाथ षष्ठीच्या निमित्ताने आल्यानंतर नाना चहा या ठिकाणी आणि नाना चहाबरोबरच कॉफी या ठिकाणी या सेंटरला निश्चित पद्धतीने भेट द्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणचा चहा आणि कॉफीचा आस्वाद तुम्ही नक्की घ्याल असे अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.